बारामतीजवळ विमानाला अपघात होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:44 हा अपघात झाला. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेचे वृत्त कळताच राज्यभरातील राजकीय व्यक्ती तसेच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्त्यांचा जनसागर बारामतीमध्ये उसळला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या विमानातून प्रवास करीत होते त्यांच्यासोबत PSO विदीप जाधव, कॅप्टन शंभवी पाठक, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि अटेंडंट पिंकी माळी या चौघांचा देखील दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेने सारा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात शोककळा पसरली. ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सदरच्या विमानाचा अपघात झाला की घातपात करण्यात आला? विरोधकांचे काम नेहमी तेच आहे. कुठल्याही विषयावर कोणत्याही प्रकारे राजकारण करायचे हे विरोधकांना चांगले समजते. असू द्या. मात्र या संदर्भात अजितदादा पवार विमानाने कुठून कुठे प्रवास करीत होते, ते विमान कोणते होते आणि अजितदादांच्या पवारांच्या विमानाचा अपघात कशा पद्धतीने झाला हे आपण इथे बघणार आहोत. बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात अजितदादा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. दिनांक 28 जानेवारी रोजी पहाटे ते मुंबईहून VTSSK लेजर जेट 45 या प्रकारच्या विमानाने ते बारामतीकडे निघालेले होते. मुंबईला सकाळी 8:11 त्यांच्या विमानाने उड्डाण केलं आणि बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमानाला अपघात झाला. रनवे 11च्या जवळ उतरत असताना विमान खाली कोसळले आणि आग लागली. या दुर्दैवी अपघात सकाळी 8:44 झाला. या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा मृत्यू झाला. याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला. त्यानुसार मुंबईहून विमान सकाळी 8:11 वाजता निघाले आणि अवघे 30 ते 35 मिनिटांनी ते बारामती जवळ येऊन पोहोचले. बारामतीत गोजूबाबा हा विमानतळ फार सुसज्ज किंवा मोठा असा नाही. या विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न पायलटने केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर रनवे 11वर हे विमान उतरण्यात यावे अशा सूचना पायलटला मिळाल्या. मात्र लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अपघातापूर्वी मेडे कॉल किंवा आपत्कालीन परिस्थिती किंवा संकटाची कोणतीही सूचना ATCला देण्यात आली नव्हती. रनवे 11वर अंतिम अप्रोच केल्याचं सांगण्यात आलं, मात्र पायलटला रनवे 11 दिसत नसल्याचे सांगितलं गेलं. क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं, त्यामुळे पहिला प्रयत्नात गो अराउंड केला. त्यांना पुन्हा सूचना देण्यात आली. क्रूने सांगितले की रनवे दिसल्यास तसं कळवण्यात येईल आणि काही सेकंदानंतर रनवे 11 दिसला असे क्रूने स्पष्ट केले. त्यानंतर 8:43 रनवे 11वर विमान उतरवण्याची परवानगी देण्यात आली आणि एका मिनिटानंतर रनवे 11वर विमान उतरत असताना ते खाली कोसळले आणि विमानाने आग घेतली.
एटीसीला आगीच्या ज्वाळा दिसल्या आणि तातडीने आपत्कालीन व्यवस्था ही घटनास्थळी येऊन पोहोचली. अर्थातच रनवे 11 जवळ अजितदादांचं विमान क्रॅश झालं होतं आणि आगीच्या लपेटात आले होते. त्यानंतर तातडीच्या आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. ज्या रनवे 11 जवळ अजितदादांचं विमान उतरत होतं त्याच्या आधी आग्नेय दिशेला डिप्रेशन अर्थातच दरीसारखा खोलगट भाग होता. त्यामुळे पायलटला रनवे 11 दिसत नव्हता. त्याने पहिला राऊंड मारला. रनवे दिसत नसल्यामुळे त्याने लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे विमान अखेर त्या खोलगट भागात क्रॅश झाले. त्या विमानाला अपघात झाला. ते विमान आगीच्या लपेटात आले हे त्या फोटोवरून दिसून येते. अशा रीतीने विमानाला अपघात झाला. या अपघातात दुर्दैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेचे गांभीर्य आणि घटना कळताच बारामतीकडे अजितदादांच्या दर्शनासाठी जनसागर लोटला. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरात शोककळा पसरली. खरं म्हणजे अजितदादा एक लोकनेते होते. संघर्षशील व्यक्तिमत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणं असं त्यांचं नेतृत्व होतं. महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची त्यांना जाण होती. त्याविषयी जनसामान्यांमध्ये आस्था होती. अजितदादांचा अपघातात अकाली मृत्यू होणे हा महाराष्ट्राला फार मोठा धक्का होता. एक कर्तृत्ववान आणि सक्षम निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात होती अशा अजितदादांना आज महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले आहे ते नुकसान भरून निघणारे नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. दादांच्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना आहेतच. या अकाली निधनाने एकूणच महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे. त्यांना नजर 18 न्यूज चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.